श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1298व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, मंगळवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2023। आज दिवाळी पाडवा, व्यापारी नववर्षारंभ। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागाचे पठण मी करीत आहे। या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, खूप जुनी गोष्ट आहे, 1935 ते 38 सालची असेल। मला वाडीला यात्रेला जायचं होतं, पैसे नव्हते। या यात्रेचा त्या काळी 18 ते 20 रुपये खर्च येत असे। मी एका भक्ताला 20 रुपये पाठवण्यास सांगितले, त्याने 25 पाठवले। मला आश्चर्य वाटले की यांनी जास्त पैसे का पाठवले। यात्रा झाली तेव्हा माझ्याजवळ 25 रुपयातले 4 ते 8 आणे शिल्लक राहिले। पुढे भक्त दर्शनाला आल्यावर मी त्याला विचारले, तू 20 रुपये पाठवण्यास सांगितले असताना मला 25 रुपये का पाठवलेस? तो म्हणाला, मला रात्री स्वप्नात देवाने सांगितले की जरी 20 रुपये मागितले असले तरी 25 रुपये पाठव। देवाने लाज राखली खरी, पण मी देवाच्या कानावर घातले की तुझ्या दर्शनाला यायला मला भक्तांकडे पैसे मागावे लागतात, ते बरे वाटते का तुला? राजयाची कांता काय भीक मागे, तेव्हापासून एक झाले, मला कधी कोणाकडे मागण्याची पाळी आली नाही। हा प्रसंग माझ्यावरच आला असं नाही, तर आधीच्या संतांच्या बाबतीतही हेच घडत आले आहे। मी तुमच्याकडे काही कधी मागत नाही व मागणारही नाही। तुम्ही कोणी गर्व करू नका की आम्ही आहोत म्हणून त्यांचे चालले आहे। माझं तुमच्या वाचून काहीही अडणार नाही। आज जीवा होता म्हणून शिवा वाचला असं तुम्ही कोणीही वाटून घेऊ नका। पूर्वी अक्कलकोटच्या स्वामींना चोळाप्पा नावाचा शिष्य होता। त्याच्या बायकोने जेवायला अन्न तयार केले की ते सर्व गरिबांना वाटून टाकीत असत। चोळाप्पा हुशार होता, त्याने बायकोला समजावून सांगितले, ते आज कदान्न लोकांना वाटून टाकतात, याचा अर्थ ते उद्याला गोड अन्न खायला देणार आहेत। त्याप्रमाणे पुढे खूप उत्तम दिवस त्या घरचे आले। असे थोर संत पुरुष या भूमीत होऊन गेलेले आहेत। पूर्वी साधू संतांचा देवमान पंथ भारतात होऊन गेला। अशा मार्गात माणसं जन्माला यावी लागतात। कृपा करण्यापूर्वी अशा व्यक्ती समोरच्या माणसाला व्यवस्थित तपासून पाहत असतात। मी सुद्धा भक्तांना आधी तपासून घेऊनच तसे त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असतो। सहसा अशा व्यक्ती कोणाच्या घरीही जात नसतात। दंडधारी संन्यासाचा मान सर्वांनी राखायला पाहिजे। टेंबे स्वामी एकदा रस्त्यातून जात असताना एका शेतकऱ्याने मुद्दाम त्यांच्या अंगावर बैलगाडीच घातली। स्वामींच्या मागे ईश्वरी शक्ती असल्याने त्यांना काहीही त्रास झाला नाही। उलटेच ती बैलगाडी त्या बैलांसकट उलटून पडली। बैल तर समोरच्या दोन्ही पायांना हवेत वर घेऊन पाठीमागच्या पायावर उभे राहिले। गाडीवान थेट खाली फेकला गेला, त्याला जबर मार लागला। बैलांना काहीही मात्र झाले नाही। स्वामींनी त्या प्रकाराकडे पूर्ण दुर्लक्ष केले व पुढे निघून गेले। तुकोबांच्या बाबतीतही असेच घडले, त्यांचे ग्रंथ पाण्यात टाकले गेले। असे प्रसंग घडण्यामागे तुझे काय चुकले हे सुद्धा त्यांना दाखवून द्यायचे असते। घडणार होते याची त्यांना कल्पना होती, म्हणूनच त्यांनी बंताजीलाही क्षमा केली। ज्ञानेश्वरांनी भिंत हलवून दाखवली। गावातील स्वतःला उत्तम विद्वान समजणाऱ्या माणसांनी, ब्राह्मण पंडितांनी त्यांना खूप छळले। अशा वेळेला ज्ञानेश्वरांना त्यांचा गर्व इतर मार्गांनी उतरवता आला असता, परंतु त्यांनी तसे न करता ती दगडांची भिंतच की जिच्यात अनेक दगड होते अशा सर्व दगडांच्या सहित ती भिंत हलवली। ज्ञानेश्वरांनी एक प्रकारे एकाच वेळेला अनेक दगड हलवून दाखवले
व अशा प्रकारे अनेकांचा गर्व उतरवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. संत मीरा हिच्या बाबतीतही असेच घडले. मीरा ही भगवंताच्या दृष्टीने पाही. तिला तिच्या नवऱ्याने कोंडून ठेवले होते. प्रत्यक्ष भगवंताशी ती त्या काळात बोलत असताना तिच्या नवऱ्याने तिच्यावर वाईट आरोप केले. विष पाजेपर्यंत गोष्टी गेल्या. अखेरीस दिराने तिला तिच्या देवाला घेऊन घराबाहेर काढले. मीरा तेव्हा वृंदावनात गेली. तिथे नाचू लागली. भगवंताशी ती रममाण झाली. परंतु हे घडत असताना इकडे तिचे घर मात्र उतरणीला लागले. सगळे वैभव लयाला जाऊ लागले. अखेरीस तिच्या घरच्यांना कोणीतरी बाहेरच्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली. मीरा इथे घरात असताना कसे सर्व व्यवस्थित चाललेले होते हे सर्वांना आठवू लागले. अखेरीस तिला तिचा पती दीर घरी आला. आणायला म्हणून वृंदावनात गेले, परंतु मीरा त्यांना तिथे कुठेच सापडली नाही. खूप शोध घेतला पण उपयोग झाला नाही, कारण मीरा तोपर्यंत ईश्वराशी एकरूप होऊन गेली होती. असे सर्व संतांच्या बाबतीत घडलेले आहे. खरे पाहता हे संत सर्व लोकांच्या कल्याणासाठी येत असतात, पण ते लोकांना कळत नाही. उलट ते त्यांचा छळच करतात. हे असे सर्व घडत असले तरी जेव्हा त्यांना कोणी छळायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना ती शक्ती धडाधड शासन हे करीतच असते. कुत्रीही एकमेकांना पाहून ओरडत असतात. भगवंत मात्र स्वतः डोळे मिटून सगळीकडे पाहत असतो. त्याचे अस्तित्व मात्र दाखवण्यासाठी आम्हाला त्याने नेमले आहे. आमच्या सारख्यांच्या पासून अनुभव नाहीतरी निदान बोध तरी घ्या. देवावर संशय घेणे हे आपल्याकडे पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. गुरूंच्या सहवासाशिवाय ईश्वराची महती कळत नसते. ज्ञानेश्वरांचा अकारण छळ होत असे तेव्हा त्यांनीच रेड्याकडून वेद मंत्र म्हणून घेतले. ती वाणी रेड्याला देवानेच दिली. ही शक्ती अशाच पद्धतीची असते. तुम्ही सर्वांनी विश्वास तिच्यावर ठेवा. आपले कर्तव्य चालू ठेवा. कसलेही थोतांड उगीच करत बसू नका. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जर साधू संतांची चरित्रे वाचायला मिळाली तर जरूर वाचा. अशी चरित्र वाचायला कसलीच माझी हरकत नाही. ते वाचल्यावर तुम्ही कुठे आहात ते कळेल. चमत्कार हे आमच्यासारख्यांच्या जीवनात घडावे लागतात, तर भक्तांच्या जीवनात चमत्कार करावे लागतात. काही वेळेला करूनही दाखवावे लागतात. मी जे हे 4 शब्द तुम्हाला सांगत असतो ते देवाची आज्ञा आहे म्हणून सांगत असतो. हे शब्द खाली पडून देऊ नका. हे शब्द मंत्र म्हणूनच तुमच्या जीवनात आचरा. हे सर्व गुरु सहवासाचे लाभ आहेत. असा लाभ बाजारात मिळत नाही. नृसिंह सरस्वती चरित्र अनेक गोष्टीतून सांगितलेले आहे. स्वतः ते वाचत असताना स्वतः ऐकावे म्हणजे एकाग्रता वाढते. गुरुचरित्र आपल्याकडे जे आहे ते गुरुचरित्रच आहे. शिष्य चरित्र हे त्यांचे नसते तर आमच्या सारख्यांचे असते. हे बीजही त्यांनीच लावले आहे. आजही चरित्र चालूच आहे. स्त्रियांनाही मी अवतरणिका वाचण्यास सांगितले आहे. हा भाग तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणतीही गोष्ट केली जात नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.